बेळगावात मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे। बेळगावात जमावबंदी लागू करण्यात आली आहे आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदीही आहे। तर मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची रॅली या ठिकाणी निघणार आहे। कोल्हापूर ते बेळगावपर्यंत ही रॅली काढली जाणार आहे। कोल्हापुरात महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात होईल। तर रॅली काही वेळातच बेळगावकडे रवाना होणार आहे आणि याच रॅलीच्या अनुषंगाने शिवसेना नेत्यांशी बातचीत केली आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। बेळगाव इथं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरातून विजय देवणे आहेत ते रवाना होत आहेत। त्यांच्यासोबत अनेक शिवसैनिक देखील या ठिकाणी आहेत। काय सांगाल? खरं तर मोठ्या संख्येनं आज महामेळावा आहे तो बेळगावमध्ये पार पडतोय। अनेक दिवस तुम्हाला ठिकाणी जाण्यासाठी रोखलं जाते, आता तुम्ही निघालेलात, काय सांगाल? नाही, एकतर महामेळावा हा कर्नाटकामध्ये अधिवेशन होऊ नये बेळगावचं कर्नाटकचं म्हणून अनेक वर्षे त्याला विरोध आहे। मेळावा जवळजवळ 2-3 वर्ष दडपला जातो म्हणून आम्ही कोल्हापूरच्या कलेक्टरला सांगितलं की त्या कलेक्टरला कळवाने महामेळाव्याला परवानगी घ्या। तरीही कलेक्टरनं 144 कलम जाहीर केले आणि 144 कलम जाहीर करून त्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्यावर कर्नाटकामध्ये येण्यासाठी बंदी जाहीर केल्या। जरी बंदी असेल तरीसुद्धा ती बंदी मोडून आम्ही जाणार। अडवलं तर तिथं समांतर सभा घेणार आणि त्यानंतर काही कार्यकर्ते आमचे गनिमी काव्यानं बेळगावमध्ये जाणार। संजय पवार देखील आहेत, काय सांगाल बाबा? खरं तर मोठ्या संख्येने तुम्ही आज निघालेला आहात महामेळाव्याला पाठिंबा देण्यासाठी, काय नेमकी आता रणनीती असणार आहे? नाही, एक तर मराठी माणसांच्या हद्दीमध्ये म्हणजे आमच्या परिसरामध्ये हा आपला सीमावाद म्हणजे कुठं आहे? सीमा परिसरामध्ये आमची सीमा बांधव राहतात मराठी, तिथं तुम्ही अधिवेशन घेताय। बरं, ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही हा सगळा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यांनी जर मराठी माणसाला कुठे त्रास दिलाच तर बाकी त्याची रिॲक्शन कोल्हापुरात आजपासून याला चालू होईल। आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने त्यांना जबाब देऊ। कर्नाटकच्या काही प्रशासनानं जर मराठी भाषिकांना त्रास दिला तर मात्र मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूरमध्ये त्याची जे पडसाद आहे ते उमटतील असा इशारा संजय पवार यांनी दिला आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।